आचार्य सुनील गायकवाडजी आणि माझ्यासमोर बसलेले अनेक मान्यवर आणि विद्यार्थी बहिणींनो आणि भावांनो, भारत तिब्बत सहयोग मंचच्या मंचावर मी तसं पहिल्यांदा बोलतो आहे. आणि माझ्या परिचयात असं सांगितलं की ईशान्य भारतामध्ये म्हणजे नॉर्थ ईस्टमध्ये मी काम केलेलं आहे. काम काय केलेलं आहे तर मी 1991 मध्ये प्रचारक निघालो संघाचा. आणि प्रचारक असं असतं की पोस्टकार्डवरती ॲड्रेस तुम्ही स्वतः लिहित नाही स्वतःच्या, तो संघाचा प्रांत प्रचारक लिहितो आणि त्या ॲड्रेसवर आपण पोचायचं. इट इज ए रूटलेस जॉब. जितके दिवस संघ सांगेल तितके दिवस राहायचं. संघाने सांगितलं दुसरीकडे जा की दुसरीकडे जायचं. मी मेघालयात गेलो तर शिलाँगमध्ये 1991 साली रस्त्यावर उतरलो तर समोरच्या भिंतीवर त्या काळात, आय एम टॉकिंग अबाउट 1991, 3 वाक्य लिहिलेली होती आणि दुर्दैवाने ती एका प्रेस्बिटेरियन चर्चच्या भिंतीवर लिहिलेली होती. नाउ स्टॉप ट्रीटिंग अस लाईक एन इंडियन कॉलनी. वी आर खासीज बाय ब्लड, इंडियन्स बाय ॲक्सिडेंट. आणि तिसरं वाक्य होतं, इंडियन डॉग्स गेट लॉस्ट. भारतीय कुत्र्यांनो चालते व्हा. ईशान्य भारतामध्ये, नॉर्थ ईस्टमध्ये 1980 पासनं जवळजवळ 30-40 वर्ष, 25-एक वर्ष समजून चला, हा असा दहशतवाद भारतातनं बाहेर पडायचा आहे. आम्ही भारतीय नाही आहोत. भारताच्या अन्य राज्यातनं येऊन राहिलेले जे लोक आहेत ते विदेशी आहेत, त्यांना बाहेर काढा, अशा प्रकारचं षडयंत्र तिथे चाललं होतं. आणि समजा तिकडे 100हून अधिक छोट्या मोठ्या दहशतवादी संघटना होत्या, प्रामुख्याने 10-12 होत्या. तर यांच्यापैकी अनेकांचं प्रशिक्षण हे पूर्वांचलाच्या सीमावर्ती राज्यांच्या पलीकडे जे देश आहेत, जसं म्यानमार आहे, ब्रह्मदेश ज्याला आपण म्हणायचो, बांगलादेश आहे, भूतान आहे, आणि चीनचा जो तिबेट म्हणून जो भाग आहे तिब्बत, या सगळ्या भागांमध्ये भारताच्या तरुणांना दहशतवादी बनवण्याचे कारखाने उघडलेले होते. याच्यामध्ये चीनचा हात होता, याच्यामध्ये अमेरिकन बॅप्टिस्ट चर्चचा हात होता, याच्यामध्ये ISIचा हात होता. म्हणजे देशामध्ये जितके प्रॉब्लेम्स आहेत, जितकी समस्या आहेत, या सगळ्यांचं एकाच ठिकाणी कुठे अस्तित्व जर बघायला मिळालं असेल तर ते आपल्या देशाच्या पूर्वांचलामध्ये. त्या काळामध्ये संघाचे जे प्रचारक गेले होते त्यांच्या तिकडे हत्या झालेल्या आहेत. इंद्रेश जी, यहाँ जहाँ अभी हम खड़े हैं, यहाँ से बिल्कुल 500 मीटर दूरी पर कुमठेकर मार्ग पे स्वीट होम करके एक दुकान है, उसके सामने एक वाड़ा था. उस वाड़े में प्रमोद दीक्षित प्रचारक निकले MSc होने के बाद, और उनको पूर्वोत्तर भारत में असम प्रांत में प्रचारक भेजा गया. प्रमोद दीक्षित कसे होते तर नवीन भागामध्ये गेल्यानंतर ओळख करायची, त्यांच्या घरी एखाद्या नवीन प्राध्यापक आहेत त्यांच्या घरी जायचं, त्यांना सांगायचं माझं नाव प्रमोद दीक्षित, मी संघाचा प्रचारक आहे. आतमध्ये गेल्यानंतर बसल्यावर ते संघाची माहिती सांगायचे, प्रचारक म्हणजे काय ते सांगायचे, आणि मग म्हणायचे उद्यापासून 1 महिना मी तुमच्याकडे जेवायला येणार आहे. वो बताते थे इंद्रेश जी, प्रमोद जी, किसी भी नए घर में जाकर कल से 1 महीना मैं आपके घर में भोजन के लिए आने वाला हूँ, सुबह शाम. और आसामच्या जनतेमध्ये इतकं अगत्य आहे, पूर्ण नॉर्थ ईस्टमध्ये प्रचंड अगत्य आहे. अतिथी देवो भव आपण नुसतं म्हणतो, आपण म्हणतो अतिथी देवो भव आणि घरासमोर कुत्र्यापासून सावध राहा म्हणून बोर्ड लावतो, है ना. पण तिथे खऱ्या अर्थाने अतिथी देवो भव आजही आहे. अशा ईशान्य भारतात जर प्रचारक म्हणतो की मी महिनाभर जेवायला येणार आहे, कोणी नाही म्हणणार नाही. आणि मग 1 महिना त्या घरात प्रमोदजी जेवले की मग त्या घराचा जो कर्ता पुरुष आहे तो संघचालक बनायचा, मुलं मुख्य शिक्षक बनायची, मुलगी राष्ट्रसेविका समितीत जायची, संपूर्ण घर संघमय होऊन जायचं. या व्यतिरिक्त रक्तदान करणं याच्यावरती त्यांनी भर दिला होता. आणि त्यांनी 10 वर्षामध्ये 30हून अधिक वेळेला त्यांनी स्वतः रक्त दिलं आणि गुवाहाटी शहरामध्ये जवळजवळ 25,000 रक्तदात्यांची ब्लड ग्रुप डिरेक्टरी बनवली होती. असं काम पुण्यातनं गेलेल्या एका प्रचारकांनी केलं होतं.
त्या काळामध्ये व्हॉट्सअप नव्हता, टेलिफोन सुद्धा सगळ्यांच्या घरात नव्हता. त्याच्यामुळे रक्तदाता जर पाहिजे असेल तर ब्लड ग्रुप डिरेक्टरी आवश्यक होती. इंटरनेट वगैरे काही नव्हतं. गुवाहाटी शहरात पहिला फोन केशवधाम कार्यालयात यायचा की आम्हाला रक्त पाहिजे या गटाचं. अशा प्रमोद दीक्षितांची युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम या आसाममधल्या दहशतवादी संघटनेनी 16 ऑगस्ट 1991 कार्यालयामध्ये घुसून पाठीवरती गोळ्या घालून हत्या केली. ज्यांनी आपल्या शरीरातलं रक्त 30हून अधिक वेळेला आसामच्या जनतेसाठी दिलं होतं, त्यांचं उरलेलं रक्त चायनानी प्रशिक्षित केलेल्या, चायनानी दिलेल्या हत्यारामधनं आसामच्या वाट चुकलेल्या तरुणांनी गोळ्या घालून त्यांची हत्या करून काढून टाकलं. अशी परिस्थिती होती. अरुणाचल प्रदेश एक असं राज्य आहे की जे राज्य हजारो वर्षांपासून भारताचं आहे. ज्या ज्या वेळेला असं म्हणतात की अरुणाचल प्रदेश इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया, त्यावेळेला तिकडचे खासदार किरेन रिजिजू म्हणतात की असं म्हणू नका. when we say that it is integral part of India, some or how we accept that there is some dispute. कोणी म्हणेल का महाराष्ट्र इज इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया? नाही म्हणणार ना. महाराष्ट्र इज इंडिया, उत्तर प्रदेश इज इंडिया. तसं अरुणाचल प्रदेश इज इंडिया. प्रश्नच उद्भवत नाही. इंटिग्रल पार्ट तो भारत आहे आणि तो आजपासनं भारत नाही आहे, हजारो वर्षांपासून तो भारत आहे. जितके आपण भारतीय आहोत तितके तेही भारतीय आहेत आणि मी थोडं पुढे जाऊन म्हणीन ते आपल्यापेक्षा जास्त भारतीय आहेत. का? कारण त्यांच्या बाजूला चीन आहे आणि चीन आणि अरुणाचल प्रदेश याच्यामध्ये एक बफर स्टेट म्हणून तिब्बतची भूमिका असायला पाहिजे होती. पण या देशाचं सगळ्यात मोठं दुर्भाग्य जर कुठलं असेल तर ते भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू. आणि आपण जर देशाच्या गृहमंत्री अमित शहांचं परवाचं जर लोकसभा राज्यसभेमध्ये झालेलं भाषण नीट ऐकलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलंय की मोठ्या माणसांकडनं चूक होऊ शकते आणि ती चूक झाली आणि ती जर काही दशकांनंतर लक्षात आली की चूक झाली होती त्यांच्याकडनं, तर ती चूक एक्सेप्ट करून पुढे जायला आणि ती चूक सुधारण्यामध्ये काय वाईट आहे? कशासाठी त्याच्यावरती आपण एवढा हंगामा करायचा? 370 कलम लागलं ते पंडित नेहरूंच्या नादानपणामुळे लागलं. पाक ऑक्युपाईड काश्मीर राज्याला म्हणतात तो कशासाठी आपल्या हातात नाही आला? जिंकत चाललेली सेना होती, भारताची सेना जिंकत चाललेली होती. 2 दिवस थांबले असते तर पाकनी जबरदस्ती ऑक्युपाय केलेला काश्मीर पूर्णपणे भारताच्या अखत्यारीत आला असता. पंडित नेहरूंनी फोन करून सेनेला थांबवलं, थांबा, जाऊ नका पुढे. त्यांना विश्वनेता व्हायचं होतं, जगामध्ये आपली इमेज दाखवायची होती. नाही, मी युद्धाच्या बाजूनी नाही, दुसऱ्याच्या घरामध्ये आम्ही जाणार नाही. इतकंच नाही तर त्या पाकव्याप्त काश्मीर सोबत अक्साई चीनचा भाग पाकिस्ताननी परस्पर चीनला देऊन टाकला. तर नेहरूंनी ब्र नाही काढलं तोंडातनं. आणि त्यावेळेला लोकसभेमध्ये ओमप्रकाश त्यागी म्हणून खासदार होते, कदाचित ते काँग्रेसचेच होते. ते उभे राहिले आणि प्रश्न विचारला की अक्साई चीनला देऊन टाकलं पाकिस्ताननी, तुम्ही ऑब्जेक्शन का नाही घेतलं? तो भले आज पाकिस्तानच्या कब्जामध्ये भाग आहे पण तो भारताचा आहे, तुम्ही म्हणायला पाहिजे कशाला दिलेत म्हणून. तर त्यावर पंडित नेहरू उत्तर काय देतात पार्लिमेंटमध्ये? अरे जाने दो ना, जिस भूमि पर घास का एक तृण नहीं उगता वो भूमि किस काम की. त्यावेळेला ते ओमप्रकाश त्यागी उभे राहिले आणि त्यांनी आपली डोक्यावरची टोपी काढली आणि सांगितलं, पंडित जी मेरे इस सर के ऊपर बाल नहीं उगता, क्या करेंगे, दे डाले चायना को. विनोदाचा भाग वेगळा पण स्वाभिमान शून्य. भारत म्हटल्यावरती भारत कुठपासनं कुठपर्यंत आहे हे त्यांना जे आतमधनं बाहेर पडायला पाहिजे होतं ते नेहरूंच्या नव्हतं. याचं कारण सगळं शिक्षण केम्ब्रिजमध्ये झालेलं. जॉनी जॉनी यस पप्पा, इटिंग शुगर नो पप्पा, लंडन ब्रिज फॉल डाऊन, लंडन ब्रिज फॉल डाऊन. अरे पडला लंडनचा ब्रिज, त्याच्या खाली तुझं कोणी केलं काय? तू कशासाठी ते लंडन ब्रिज फॉल डाऊन बोलतोस? आणि या सगळ्या विदेशी पद्धतीच्या शिक्षणामुळे भारताच्या इंच इंच भूमीवरती जे प्रेम असायला पाहिजे होतं, ज्या वेळेला चीननी तिब्बतवरती दावा ठोकला आणि हडप केलं,
त्याही वेळेला कोणी त्याच्यावरती आक्षेप घेतला नाही. बफर स्टेट असा असतो की बलाढ्य शत्रू आणि आपल्या देशाची सीमा ह्याच्यामध्ये एक दुसरा देश असला पाहिजे, म्हणजे तो बलाढ्य शत्रू आपल्यावर सरळ हल्ला करू शकत नाही. पण आपण हे करू शकलो नाही. तिब्बतवरती जबरदस्ती कब्जा केला चीननी आणि चीन आमच्या दारात येऊन उभा राहिला. तरी देखील नेहरू सुधारले नाहीत. आणि मग एक दिवशी अचानक खबर आली की अरुणाचल प्रदेशच्या तावांगमधनं चीनची सेना वर आली आणि बोमडिलावरचा भारताचा तिरंगा उखाडून फेकला आणि चीनचा ड्रॅगन बसवला. काही चीनचे टँकर आसामच्या दिशेने भालुकपुंग आणि आसामच्या सीमेवर आले आणि आसामच्या जनतेने फोन करून पंडित नेहरूंना सांगितलं की चीनचं आक्रमण झालेलं आहे, आम्हाला वाचवा. 20 ऑक्टोबर 1962 गुगल करताना जरा जाऊन बघा पंडित नेहरूंचं भाषण काय येते. त्यांनी सांगितलं आसामनी पूर्वी संकटांचा सामना केलेला आहे, आता देखील ते करत आहेत, भविष्यात देखील त्यांना करावा लागणार आहे. माझं हृदय आसामच्या बरोबर आहे. अरे तू पंतप्रधान आहात, तुमचं हृदय नकोय देशाला, तुमची हिम्मत पाहिजे, आपका हौसला चाहिए प्रधानमंत्री का. पण दुर्दैवानी पंडित नेहरूंनी ते दाखवलं नाही. त्यावेळेला कृष्ण मेनन त्यांचे रक्षा मंत्री होते, कम्युनिस्ट विचारधारेचे होते आणि त्यांचं असं म्हणणं होतं की नेहरूंचं आणि यांचं की आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही तर आमच्यावर कोण आक्रमण करणार, म्हणून आपण चांगले म्हणजे जग चांगलं असं गृहीत धरून त्यांनी लष्कराच्या सगळ्या कारखान्यांमध्ये ऑर्डिनन्स फॅक्टऱ्यांमध्ये हत्यारं बनवणं बंद करून टाकलं. यशवंतराव चव्हाणांनी इतके प्रकल्प दिलेले आहेत पुण्यामध्ये जे लष्कराच्या इक्विपमेंट्सच्या आणि त्यांना आवश्यक असलेल्या सैन्याच्या प्रोडक्ट्सच्या निर्मितीचे आहेत. एक डिफेन्स प्रोडक्ट्सचं हब आहे पुणे. पण त्याच्यामध्ये देखील कृष्ण मेनननी बंदुका बनवण्याच्या ऐवजी कॉफीचे डिकॉक्शनचे फिल्टर्स बनवायला सांगितले. म्हणजे किती कपाळ करंटेपणा होता. शत्रूंनी हल्ला केलाय आणि आमच्या हत्यार बनवण्याच्या फॅक्टरीमध्ये कॉफीचे फिल्टर्स बनवले जात आहेत. आणि ज्या वेळेला उशिरा लक्षात आलं की चीनचा हल्ला झालाय आणि जे काही मोजके सैनिक होते तिकडे त्यांना इक्विपमेंट्स नव्हती त्यांच्याकडे, त्या प्रचंड थंडीमध्ये तग धरतील असे कपडे नव्हते त्यांच्याकडे, असा मोजा पायातनं बाहेर काढायचा तर चामडी लाल लाल बाहेर निघायची त्या मोजाबरोबर. -30 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत बर्फामध्ये सीमेवरती उभे असलेले. कधी एखादा धर्मेंद्रचा हकीकत चित्रपट जुना बघा, नाहीतर डॉक्टर कोटनीस की अमर कहाणी हा चित्रपट बघा एकदा. हे जे तुम्ही सगळे नेटफ्लिक्सवर बघताय ना, हे बघा. मी त्याच्याबद्दल काही बोलणार नाही, पण याचा अर्थ आमचा देश सुरक्षित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी जे जे काही केलेलं आहे ते जर आपण बघितलं नाही तर उद्या हा ज्या वेळेला हल्ला करेल हिम्मत कोण देणार. आम्हाला आमिर खान, सलमान खान लढण्याची हिम्मत नाही देऊ शकणार. आम्हाला ते चित्रपट ज्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं होतं, हे कसे लढले, कर चले हम फिदा जान वतन साथियो, अब तुम्हारे हवाले वतन साथियो, हे हकीकत मधलं गाणं बघा. चायना वॉरच्या वेळेला कशी स्थिती होती. असा हा चीन आहे. आणि आपल्याला अभिमान असला पाहिजे अरुणाचल प्रदेशच्या जनतेचा. एका महिन्यामध्ये चीनचं सैन्य 20 ऑक्टोबरला त्यांनी भाषण दिलं की आम्ही आसामला हृदय पाठवतो आहोत. आणि ज्या वेळेला नंतर अक्कल आली त्यावेळेला सेना ज्या वेळेला जायला लागली, या देशातल्या कम्युनिस्ट पार्टीच्या सर्व युनियन्सनी संप पुकारला. का? कारण कम्युनिस्टांना चीन आवडायचा, भारत नाही. तिकडे चीनमध्ये पाऊस पडायला लागला की हे भारतामध्ये छत्र्या उघडणारे मूर्ख. आणि चीनचा हल्ला झालाय तर मुक्ती सेना आ गई, मुक्ती सेना आ गई म्हणून कम्युनिस्ट पार्टीचे लोक पुण्यापासून केरळपर्यंत, काश्मीरपासून नॉर्थ ईस्ट पर्यंत, गुजरातपासून बंगालपर्यंत जल्लोष करत होते. मुक्ती सेना आ गई, मुक्ती सेना आ गई. आणि मग ज्या वेळेला भारताचं सैन्याला आवश्यक असलेली रसद आणि हत्यारं ही मालगाड्यांच्या माध्यमातून नॉर्थ ईस्टकडे जायला लागली आपल्या सैनिकांना चीनशी लढण्यासाठी, त्यावेळेला या देशद्रोही कम्युनिस्टांनी संप पुकारला. मालगाड्या, कारण रेल्वेच्या युनियन्स त्यांच्या होत्या, जेणेकरून भारताला चीनशी लढण्यासाठी सैनिक मिळणार नाहीत, हत्यारं मिळणार नाहीत आणि रसद मिळणार नाही, खायला प्यायला मिळणार नाही. अशा वेळेला अरुणाचलच्या जनतेने हिम्मत दाखवली. अरुणाचल प्रदेशच्या जनतेने चीनच्या सैनिकांना खाणं देणं तर सोडा, प्यायला पाणी द्यायला देखील नकार दिला.
तो पूर्वोत्तर भारत, ज्या पूर्वोत्तर भारतामध्ये अतिथी देवो भव असं मी तुम्हाला सांगितलं, त्यांनी चीनच्या सैनिकांना पाणी देखील प्यायला द्यायला नकार दिला, कारण त्यांना माहिती होतं आमच्या पूर्वजांनी अतिथी देवो भव सांगितलेलं आहे, आतताई देवो भव सांगितलेलं नाही. चोर देवो भव नाहीये, डाकू देवो भव नाहीये, गुंडा देवो भव नाहीये, राक्षस देवो भव नाहीये. आणि मग ज्यावेळेला 1 महिना चीनच्या सैनिकांना खायला प्यायला मिळण्याची वांदे लागले, पाठीमागनं प्रचंड हिमवृष्टी चालू झाली, डिसेंबर वगैरे तर ते सगळं बंदच असतं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं उलटे जायचे रस्ते नाही. आणि एकीकडे अमेरिकेवरनं चायनावर दबाव आला की तुम्ही तुमची सेना पाठीमागे घ्या. या कारणांमुळे चीन एकतर्फी मागे गेला, हे सांगून की 50 वर्ष आम्ही काही करणार नाही, पण नंतर आम्ही काही सांगू शकत नाही. आणि मग त्यावेळेला त्या अरुणाचल प्रदेश भारतामध्ये वाचला, टिकला. तेव्हा अरुणाचल प्रदेशच्या जनतेने ठरवलं की देशभक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये असली पाहिजे. आणि त्याचा सगळ्यात पहिलं त्यांनी जर एक काम करायला सुरुवात केली असेल तर त्यांनी निर्णय घेतला, अरुणाचल प्रदेशमध्ये 45 जनजाती आहेत, त्यांच्या सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या भाषा आहेत, एकाची भाषा दुसऱ्याशी मिळती जुळती नाहीये, आणि या सगळ्यांमध्ये एकता असली पाहिजे. छाती उभं राहून चायनाच्या समोर उभं राहायचं असेल तर एकता असली पाहिजे. म्हणून त्यांनी निर्णय घेतला की प्रत्येक जण ज्या वेळेला एक दुसऱ्याला भेटेल त्यावेळेला ग्रीटिंग वर्ड नमस्ते नसेल, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, गुड नाईट नसेल, ग्रीटिंग वर्ड जय हिंद असेल, जय हिंद. आणि तुम्ही आम्ही नाही म्हणत एकमेकांना भेटल्यावर जय हिंद आज, पण अरुणाचल प्रदेशची जनता वर्षानुवर्ष एक दुसऱ्यांना भेटल्यावर जय हिंद म्हणतात, जय हिंद. ही देशभक्ती आहे अरुणाचल प्रदेशाची. आणि म्हणून मी म्हटलं की आम्ही जितके भारतीय आहोत तितकेच तेही भारतीय आहेत, कदाचित ते थोडे जास्त आहेत, कारण आम्ही देखील एकमेकांना भेटून आज जय हिंद म्हणत नाही. मित्रांनो, काय तो अरुणाचल प्रदेश म्हणजे रुक्मिणीचं अपहरण कृष्णाने केलं आणि तिला घेऊन चालला होता परत भगवान कृष्ण. तर रुक्मिणीच्या भावाला रुक्मंगदाला ते लग्न आवडलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी कृष्णाशी युद्ध करायला सुरुवात केली. आपल्या बहिणीला सोडवण्यासाठी कृष्णाने युद्ध करायला सुरुवात केली. आणि मग युद्धात कृष्णाच्या लक्षात आला हा खूपच पराक्रमी आहे आणि हा नुसता आपल्या या धनुष्यबाणाच्या युद्धाने बदणार नाही आहे. मग कृष्णाने आपलं सुदर्शन चक्र काढलं. सुदर्शन चक्र काढल्यावर द्रौपदीच्या लक्षात आलं की आता माझा भाऊ, रुक्मिणीच्या लक्षात आलं आता माझा भाऊ वाचणार नाही. रुक्मंगद त्याचं नाव. कृष्णाला तिने विनंती केली रुक्मिणीने की नाथ, हा माझा भाऊ आहे, याला जीवे मारू नका, तुम्ही याला फक्त धडा शिकवा. तर कृष्णाने सुदर्शन चक्राला आज्ञा दिली की तू जा आणि त्याचं मुंडकं धडा वेगळं नको करूस, मुंडन करून परत ये. आणि सुदर्शन चक्र गेलं आणि रुक्मंगदाचं मुंडन केलं. मुंडन कसं केलं? वरचे फक्त केस असे थोडेसे ठेवले आणि बाकी सगळे भादरून परत आलं. आणि आज जर तुम्ही बघितलं तर इदुमिश्मी आणि त्या सगळ्या ज्या जनजाती आहेत ज्या स्वतःला रुक्मिणीचे वंशज मानतात, त्या जनजातीचे पुरुष 5000 वर्षे या घटनेला होऊन गेली, पण आजही तिकडच्या पुरुषांचा हेअरकट हा असाच असतो की वरती फक्त थोडेसे केस आणि बाकी सगळे भादरलेले. आता तर सगळ्याच युवकांचा हेअरस्टाईल तशी बघायला मिळते. अरे बघायला मिळते तर ठीक आहे, पण म्हणा तरी की हा रुक्मंगद कट आहे, हा विशुद्ध भारतीय कट आहे आणि आमच्या देशातलाच आहे, संपूर्ण स्वदेशी आहे, अभिमानाने सांगायला काय जातंय. तर अच्छा, म्हणजे पुण्यातल्या स्टुडंट्सना टाळ्या वाजवता येतात तर मला, अरे हसता पण येते ना, किती छान हसतायत ते सगळे. तर या रुक्मिणीच्या घटनेबद्दल स्पष्ट होतं की 5000 वर्षांपासून अरुणाचल आमचा आहे आणि चीन त्याच्यावर दावा ठोकतो. इस्रायलकडे बघा, 2000 वर्षांपूर्वी आपल्या भूमीला परागंदा झालेले लोक जगभरामध्ये गेले, जगभरामध्ये सगळीकडे हाल अपेष्टा सोसल्या, सगळीकडे ज्यू समाजावर अत्याचार झाले. जर्मनीमध्ये तर लाखांच्या संख्येने त्यांचं शिरकाण झालं. संपूर्ण पृथ्वी तलामध्ये ज्यू समाजाला जर तळ हाताच्या फोडाप्रमाणे जर कुठल्या समाजाने जपलं असेल, कुठल्या देशाने वाव दिला असेल, कुठल्या माऊलींनी त्यांच्यावर
प्रेमाची चादर घातली असेल तर ती माऊली भारत माता आहे, तो देश भारत आहे आणि ते लोक भारतीय आहे. एक ज्यू मिळणार नाही तुम्हाला भारतामध्ये जो म्हणेल की आम्हाला भारतात कुठला त्रास झाला. भारतातनं बाहेर पडल्यावर जगामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलेल्या ज्यूला त्रास झालेला आहे, पण संघर्ष करून त्यांनी आपलं विश्व उभं केलं. 2000 वर्षांमध्ये किती पिढ्या गेल्या. बाप आपल्या मुलाला सांगायचा की पुढच्या वर्षीचा उत्सव आपल्याला जेरुसलेम मध्ये साजरा करायचा आहे. पिढ्यानुपिढ्या ज्यांनी जेरुसलेम पाहिलेलंच नव्हतं त्यांनी स्वप्न ठेवलं मला एक दिवशी तिथे जायचंय. कोट्यावधीचं ऐश्वर्य जमा केलं, श्रीमंत झाले, टॅलेंटेड होते ज्यू लोक. अमेरिकेची अर्थव्यवस्था त्यांच्या ताब्यात आली आणि जगभरामध्ये ज्यू एक आपलं अस्तित्व, मजबूत अस्तित्व बनवून बसले होते. दुसऱ्या विश्वयुद्धामध्ये ज्या वेळेला सगळी सूत्र इंग्लंड आणि अमेरिकेच्या हातात आली त्यावेळेला आपल्या बिझनेस कम्युनिटीनी, ज्यू समाजाने दबाव टाकून अमेरिकेवरती स्वतःची 2000 वर्षांपूर्वी गेलेली जमीन परत मिळवली. एवढीशी जमीन आहे ती, आणि बाजूला सगळी अरबी राष्ट्र ही त्याच्यावरती कसे आक्रमण करतायत आपण आत्तापर्यंत पाहत आहात. पण 2000 वर्षांपूर्वी आईला हरवलेला तो ज्यू समाज इस्रायलचा आपल्या आईला असं घट्ट धरून ठेवलेला आहे की एवढीशी आहे. आणि ज्या वेळेला ते आले त्यावेळेला तिकडे काही नव्हतं, बंगल्या सोडून आले. हो, कोट्यवधी रुपयाचे बँक बॅलन्स सोडून आले. का? ती आमची आई आहे, ती आमची मातृभूमी आहे. आज मला अभिमान वाटतो तिब्बतच्या सगळ्या जनतेबद्दल जे भारतामध्ये राहतात. आपल्याला दिसतात कुठेतरी ते काहीतरी गरम कपडे वगैरे विकत असतात, आपला गुजारा करत असतात, आपल्या मातृभूमीपासून दूर आलेले आहेत. चीननी त्यांच्यावरती किती अन्याय केलेले आहेत आणि तिथे असल्यांना सर्वांना प्रलोभन देऊन ठेवलेलं आहे. आज तिब्बत हा संपूर्ण लष्करी छावणीमध्ये बदललेला आहे. तिब्बत हा काही तुम्ही तिथे गेल्यावर सुंदर पहाड आणि छान सगळी बुद्धाची स्तूप बिप दिसत आहेत असं नाहीये. टोटल लष्करी तिथे छावणी झालेली आहे आणि मोठे 8-8 लेनचे मार्ग बनवलेले आहेत भारताच्या सीमेपर्यंत. आणि त्याच्या समोर कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर काँग्रेसच्या 60 वर्षाच्या सरकारने बनवू दिलं नाही, हेतू पुरस्सर बनवू दिलं नाही, चायनाकडनं पैसे खाऊन बनवू दिलं नाही. या राहुल गांधीच्या आणि सोनिया गांधीच्या NGOजना फंडिंग करत राहिला चायना, आणि त्याच्या बदल्यामध्ये चायनाच्या सीमेवरती तिब्बत असेल किंवा भारताच्या अन्य भागांमध्ये जिथे जिथे चायनाची सेना आहे तिथे कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर उभं करायचं नाही. आणि त्याच्यासाठी कारण काय द्यायचं? अरे आपण तर लढू शकत नाही चायनाशी, पण जर चायनानी हल्ला केला आणि आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं असेल तर त्याचा उपयोग करून चीन आपल्याकडे येईल. किती नपुंसकांसारखा तर्क आहे. भारतीय सेनेवर किती अविश्वास आहे. आणि मी आज दाव्याने सांगतो, छाती ठोकपणे सांगतो, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशाची सूत्र घेतल्यानंतर या देशाच्या सर्व सैनिकांच्या, तिन्ही सेनांच्या, अर्धसैनिक बलांच्या सर्व हिम्मत जी निर्माण झाली, त्यांना ज्या त्यांच्या इराद्यांना जी शक्ती मिळाली, आणि त्याच्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये संपूर्ण बॉर्डरवरती जे अप्रतिम काम झालं, टनल्स खोदले गेले, रेल्वे लाईन पोचायला लागली, हेलिपॅड बनायला लागली, एअरपोर्ट्स बनायला लागले, हायवेज बनायला लागले. आणि मग चायनाच्या लक्षात आलं की पहिल्या आधीचा भारत वेगळा होता आणि नरेंद्र मोदींचा भारत वेगळा आहे. आज तुम्हाला जे विश्वभरामध्ये भारताचं गौरवगान दिसतंय ना, त्याची सुरुवात एका घटनेने झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे. इंद्रेश जी, मैं हिंदी में बताऊंगा इस लाइन को कि दुनिया भर में भारत का जो डंका बजना शुरू हुआ है ना, उसकी शुरुआत एक घटना से घटी, और वो घटना है डोकलाम में भारत ने जो चाइना के साथ टक्कर दी. इसके पहले चाइना हमला करता था, थोड़ा थोड़ा आगे बढ़ता था. न जाने कितनी जमीन चाइना हड़प चुका है. हमारा मानस सरोवर हमारे पास नहीं है, हमारा कैलाश हमारे पास नहीं है. प्राण जाए तो भी चलेगा, हम प्राण देने के लिए तैयार है, लेकिन हमारा कैलाश, हमारा मानस सरोवर हमारे भारत में आकर रहेगा, इसमें कोई कॉम्प्रोमाइज नहीं है. कैलाश आमचा आहे, मानस सरोवर आमचं आहे, ते आमच्याकडे आलंच पाहिजे. हे भारतीयांनी स्वप्न ठेवलं नाही तर कसलं जीवन आहे.
आणि ज्या वेळेला मोदींनी तिथे थांबवलं चायनाला, सगळ्या जगाच्या लक्षात आलं भारतामध्ये चीनला डोळे दाखवण्याची हिम्मत आहे. आज तकवर 2014 मध्ये मोदींची एक मुलाखत झाली होती आणि त्या मुलाखतीत पंतप्रधान होण्याच्या आधीची मुलाखत, त्यांना विचारलं की तुम्ही पंतप्रधान झाल्यानंतर तुमची विदेश नीती काय असेल. मोदींनी सांगितलं, न हम आंख किसी को दिखाएंगे, न किसी के सामने आंख झुकाएंगे, सामने वाले के आंख में आंख डालकर बात करने की हिम्मत रखेंगे. 3 sentences. Indian diplomacy, Indian policy, external affair policy explained. 3 sentences. 3 शब्दांत, 3 अक्षरांमध्ये, 3 वाक्यांमध्ये. आणि मग त्याप्रमाणे सगळा व्यवहार आमचा राहिला सगळ्या जगाशी. जगामध्ये जेव्हा जेव्हा संकट निर्माण झालं, सगळ्यात पहिला रिस्पॉन्डर भारत आहे. सगळ्यात पहिला आला भूकंप नेपाळमध्ये, पहिलं भारताचं विमान उतरलं, भव्य विमान ज्याच्यामध्ये शेकडो लोक आतमध्ये सामग्री घेऊन जाऊ शकतात, ते नेपाळमध्ये लँड झालं आमच्या भारतीय सेनेचं आणि सगळ्यात पहिल्यांदा सेवा करायला सुरुवात केली. असं जगामध्ये जिथे जिथे झालं भारत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचलेला आहे. आणि मग ते टर्कीमध्ये देखील झालं, तुर्कस्थानात देखील झाला भूकंप, जो तुर्कस्थान काही ऐतिहासिक दाखल्यांप्रमाणे आणि आता देखील आमचा काही फार मित्र आहे असं नाहीये. त्या तुर्कस्थानात देखील भारताचे NDRFचे जवान पहिल्यांदा जाऊन पोहोचले. 1 महिना त्यांनी तिथे परिश्रम केले. सगळे जे दबलेले लोक होते त्यांना बाहेर काढलं, त्यांची मृतदेह बाहेर काढली, त्यांचे अर्धे हात तुटलेले, पाय तुटलेले, डोकी निघालेली बाहेर काढली, जे दबा धरून जिवंत होते त्यांना बाहेर काढलं, त्यांचे कुत्रे बाहेर काढले, त्यांची मांजरं बाहेर काढली, त्यांचे पक्षी बाहेर काढले, त्यांचे प्राणी बाहेर काढले. सगळ्यांना बाहेर काढण्याचं काम भारताच्या जवानांनी टर्कीमध्ये केलं. आणि 1 महिन्यानंतर ज्यावेळेला परत येत होते त्यावेळेला टर्की एअरपोर्टवर एक वाक्य दिसत होतं, डिजिटल वाक्य, हमारे लिए तो पहले अल्लाह है और बाद में इंडिया है. टाळ्या वाजवा, पण ते सुधारणार नाहीये तेवढं लक्षात ठेवा. ते तेवढा पुरतच. आणि नंतर त्यांचं लक्ष वेगळे आहे, त्यांच्यासाठी भारत दुश्मन का देश है. ठीक है, कर लो जितनी दुश्मनी करनी है, हम भी किसी से कम नहीं है, हम छत्रपति शिवाजी महाराज के भारत के लोग, हम महाराणा प्रताप के हैं, हम गुरु गोविंद सिंह के हैं. तालियां बजाते हो, बोलिए जो बोले सो निहाल. दोन्ही हात वर करून, जो बोले सो निहाल. एसपीच्या मुलांच्या आवाजात दम नाही हो, जरा जोरात आवाज, एकदम दोन्ही हात वर करून, जो बोले सो निहाल. वाहे गुरु दा खालसा. इंद्रेश जी, मैं सब जगह पर बताता हूं, भारत में उस कार्यक्रम में कोई हमारा सिख केशधारी बंधु है या नहीं, उससे कुछ लेना देना नहीं है. जिस दिन भारत का हर गांव, हर विद्यालय, हर महाविद्यालय, हर सामाजिक संस्था, हर राजनैतिक दल अपने कार्यक्रमों में जो बोले सो निहाल, सत श्री अकाल, वाहेगुरु दा खालसा, वाहेगुरु दी फतेह के नारे लगाना शुरू करेगा, उस दिन खालिस्तान की समस्या खत्म हो जाएगी. उनको भागने के लिए जगह नहीं मिलेगी. खालिस्तान के गुंडों को पुणे में आकर हमारे जनरल वैद्य की हत्या करते हैं. हम भूलते नहीं है, खालिस्तानवादियों ने याद रखना चाहिए, हम भूलते नहीं है. जनरल वैद्य के एक एक बूंद के कतरे के लिए हम जिम्मेवार हैं. यहाँ पर हम देखेंगे कि उनका रक्त हम जाया नहीं जाने देंगे. पंजाब को हमसे कोई अलग नहीं कर सकता है. गुरु गोविंद सिंह का मतलब आप देखेंगे सिखों के गुरुओं का बलिदान किसके लिए हुआ है. उन्होंने हिंदू समाज की रक्षा के लिए बलिदान दिए. आणि त्यांच्या जोरावर सिंग आणि फतेह सिंग, गुरु गोविंद सिंगांच्या मुलांना ज्या वेळेला त्या मुसलमान सरदारांनी भिंतीमध्ये ठेचून मारण्याची शिक्षा दिली, कारण ते धर्म बदलायला तयार नव्हते, खालसा पंथ सोडायला तयार नव्हते, हिंदुत्व सोडायला तयार नव्हते, मुसलमान व्हायला तयार नव्हते, त्यावेळेला त्यांना भिंतीमध्ये कोंडून मारण्याची शिक्षा दिली. भिंत अशी खालनं वर यायला लागली आणि मोठा जोरावर सिंग रडायला लागला. तर समोर बसलेला बादशाह खुश होतो, डर गया, शेर का बच्चा डर गया, चल बाहर निकल, मुसलमान बन जा, तुमको जागीर देता हूं, तुमको वतन देता हूं, रियासत देता हूं, सब कुछ देता हूं, आजा बाहर. जोरावर सिंह म्हणतो, तुम्हारा दिमाग खराब हो गया है क्या.
तुमको क्या लगा मौत की डर से मैं रो रहा हूं? नहीं, धर्म पर बलिदान जाने का पहला अधिकार मेरा है क्योंकि मैं बड़ा भाई हूं, लेकिन कद से ऊंचा हूं और भिंत दीवार नीचे से ऊपर आ रही है, इसलिए फतेह सिंह मेरा छोटा भाई जो है उसका बलिदान पहले होगा। मेरा बलिदान जाने का पहला अधिकार मेरे छोटे भाई को मिल रहा है, इसलिए मैं रो रहा हूं। ही गोष्ट सांगितली होती तुम्हाला कोणी आजपर्यंत? नाही सांगितली ना, कारण तेच ते इंग्रजांनी दिलेलं जॉनी जॉनी यस पप्पा इटिंग शुगर नो पप्पा। बसलो आम्ही या पप्पांच्या गोदमध्ये जाऊन। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली आणि 10 वर्षात तुम्ही बघाल तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुमच्या इतिहासामध्ये आलेल्या दिसतील। मेरा देश बदल रहा है, आगे निकल रहा है। पण एवढंच नाही तर त्यांच्या बलिदान दिवसाला राष्ट्रीय वीर बाल दिवस डिक्लेअर करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देऊन त्यांनी जोरावर सिंग आणि फतेह सिंग यांच्या बलिदानाला सार्थक करून दाखवलं, त्यांना आदर्श ठेवला आपल्या समोर। बंधू भगिनींनो, त्यांनी मला सांगितलं तुम्ही 15-20 मिनिटं बोला, पण इथे मला माहिती नाही घड्याळ वेळा दिसलं नाही आणि राजकारणाचा मंच नाहीये, नाही तर राजकारणाच्या मंचात मागणं कुर्ता खिचतात आणि हे गायकवाड साहेब आणि सगळे सज्जन लोक आहेत ते कुर्ता नाही खिचणार। कधी कधी पाठीमागणं एक प्रेमपत्र देतात, बराच वेळ झाला आहे थांबा, पुण्यामध्ये नक्की येत असं प्रेमपत्र। आणि मग समोर बसलेल्या लोकांनी घड्याळ दाखवायला सुरुवात केली की समजायचं की आता तुम्ही जास्त झालं जरा। पुण्याच्या एका रात्रीच्या व्याख्यानात पाठीमागे बसलेल्यांनी मला असं कॅलेंडर दाखवायला सुरुवात केली, दिवस बदलतोय गप्प बस, दिस कॅन हॅपन ओनली इन पुणे। हा कॅलेंडर वगैरे दाखवलं असं, बाकी कुठे नाही होत। आणि मग एका ठिकाणी समोर बसलेल्यांनी पिस्तूल बाहेर काढलं, आता गप्प बस। मी म्हटलं अरे बाबा मी थांबतो, मी जातो, तू कशाला पिस्तूल बाहेर काढलंस? तो म्हणाला नाही हो तुम्ही बोला, तुमच्यासाठी आणलेलं नाहीये, तुम्ही इकडनं गेल्यानंतर तुम्हाला भाषण देण्यासाठी ज्यांनी बोलवलेलं आहे त्यांच्यासाठी आणलेलं आहे आणि मला इथे मोहन भागमारांनी बोलवलेलं आहे, त्याच्यामुळे यांची सुरक्षा ही माझी जबाबदारी, म्हणून मी जास्त बोलत नाही। पण एवढंच सांगू इच्छितो की आपला देश जर सुरक्षित राहायचा असेल आणि पाक ऑक्युपाईड काश्मीरसाठी तर खासदारांसाठी जागा पण ठेवलेल्या आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। गृहमंत्र्यांनी सांगितले हम उसके लिए जान देने के लिए तैयार है, वो हमारा है। त्याचप्रमाणे तिब्बतच्या रक्षणाची, त्यांच्या स्वायत्ततेची, त्यांच्या स्वाधीनतेची, त्याच्यासाठी लढा करणाऱ्यांची पाठीशी उभं राहण्याचं काम मोठा भाऊ म्हणून भारतीयांनी केलं पाहिजे। आणि हे काम इंद्रेशजींच्या नेतृत्वामध्ये एक महान कार्य हा जो भारत तिब्बत सहयोग संघ आहे हा करतो आहे। सगळ्यात पहिली गोष्ट एक करायची, जेव्हा जेव्हा तुम्हाला कुठे बोलावं लागेल त्यावेळेला कधीही चायनीज बॉर्डर म्हणायचं नाही, तिब्बत चायनाच्या बापाचा नाही, त्या बॉर्डरचं नाव आपण घ्यायचं काय, तिब्बत, इंडो तिबेटियन बॉर्डर, दॅट इज नॉट चायना बॉर्डर, हे लक्षात ठेवायचं। छोट्या छोट्या शब्दांच्या उपयोगामधनं आपली देशभक्ती प्रकट होत असते आणि पुण्यामधनं जाज्वल्य देशभक्ती प्रकट नाही होणार तर कोणाकडनं होणार? लोकमान्य टिळकांच्या पुण्यातनं नाही होणार, सावरकरांच्या पुण्यातनं नाही होणार, शिवाजी महाराजांच्या, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या, राजमाता जिजाऊंच्या पुण्यातनं नाही होणार तर कुठून होणार? महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या, सावित्रीबाई फुल्यांच्या पुण्यातनं नाही होणार तर कुठनं होणार? लिस्ट खूप मोठी आहे, लिस्ट खूप मोठी आहे। सकाळ चालू होईल, संध्याकाळ होईल तरी पुण्यातनं जे महापुरुष या देशाला दिलेले आहेत, ज्या विदुषी देशाला दिलेले आहेत, त्यांची संख्या थांबणार नाही। पण आपल्या सगळ्यांचं कर्तव्य या कार्यक्रमात आलेल्या लोकांचं, आपल्या देशाच्या मातृभूमीचा कण कण हा आपला आहे आणि त्याच्यासाठी प्राण त्यागण्याची आपली तयारी असली पाहिजे। एक शेवटची गोष्ट सांगून माझा विषय संपवतो। एक खूप हट्टी मुलगा होता, छोटा होता आणि गरीब आई होती। एकदा ती देवीच्या दर्शनासाठी जत्रेमध्ये त्या मुलाला घेऊन चालली होती। तो मुलगा आईला म्हणतो, आई मला ती जिलबी पाहिजे। आई म्हणते, रे माझ्याकडे 5 रुपये नाहीत, मी तुला जिलबी कुठनं देऊ? चल आता हट्ट नको करूस, नाही तर मी रागवीन। नाही नाही मला जिलबी पाहिजे। चुप! ते तो गप्प होतं तरी हळूहळू पुढे पुढे जात राहत। थोडं पुढे गेल्यानंतर त्याला एक
खेळण्याचं दुकान दिसतं. आई मला ती रिमोटवाली गाडी दिसते. माणसाला आयुष्यात सगळ्यात आळशी बनवणारी पहिली गोष्ट म्हणजे रिमोट है ना. उठून जायची तयार नाही, सगळं रिमोटवर पाहिजे. तर ती रिमोटची गाडी बघून तो मुलगा म्हणतो आई मला ती गाडी. आई म्हणते 5 रुपये जिलबीसाठी नाही, तू माझ्याकडे 50 रुपयेची खेळणं मागतोस. आता जर तू हट्ट केलास तर मी तुला फरफटत घेऊन जाईल. नाही 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 पाहिजे. तर त्याला कडेवरनं उचललं, खाली ठेवलं, आणखीन जायला सुरुवात केली. कपड्याचं दुकान दिसलं, तिथेही आणि हट्ट घेतला, मला तो नवीन कपडे पाहिजेत. पुन्हा त्याच्या एक थोबाडीत मारली आणि देवीच्या दर्शनाची जागा आली. गर्दी होती, गर्दीमध्ये आई आणि मुलगा गेले आणि धक्काबुक्की चालली होती. तर एका बाजूला आई फेकली गेली, एका बाजूला मुलगा फेकला गेला. आणि क्षणार्धात पाहिलं आईचा हात सुटला, आई नाहीये. तर तो मुलगा धाय मोकलून रडायला लागला, आई आई माझी आई कुठे आहे. तर तिथे आपल्या SK जैन साहेबांसारखा एक सज्जन माणूस, दयाळू माणूस, कृपाळू माणूस उभा होता. तर त्यांनी त्या लहान मुलाला प्रेमाने कडेवर घेतलं आणि म्हटलं, कशाला रे बाबा रडतोस, आई हरवली का, मिळेल ना थोड्या वेळामध्ये, मी बघून देतो, रडणं बंद कर. तो रडणं बंद नव्हतं करत, नाही मला माझी आई पाहिजे. तर तो दयाळू माणूस म्हणाला की ती जिलबी जी तळली जाते ना, मी तुला जिलबी देतो. 5 मिनिटापूर्वी जिलबीसाठी हट्ट करणारा हा मुलगा त्या बाबांना उत्तर देतो, दयाळू माणसाला उत्तर देतो की काका मला जिलबी नको, मला माझी आई पाहिजे. ते म्हणतात अरे ते खेळणं देतो तुला. नाही, ते खेळणं माझं मनोरंजन करू शकणार नाही जर आई मला नाही मिळाली. माझी आई मला बघून द्या. काका म्हणतात ते कपडे घेऊन देतो. आता या मुलाला अक्कल येते. तो म्हणतो नाही काका, माझी आई आहे ना खूप गरीब आहे आणि तिची साडी 10 ठिकाणी शिवलेली आहे. आणि अशा गरीब आईचा मुलगा नवीन कपड्यांमध्ये चांगला दिसेल का. कपडे घातल्यानंतर आपण पहिल्यांदा तर आई समोर येऊन उभे राहतो, म्हणतो ना आई कसा दिसतोय मी. जर आईच नसेल तर कपडे घेऊन काय करू. आणि तेवढ्यात त्याला आपली आई दिसते. टुनकन उडी मारतो आणि धावत जातो आणि आईला घट्ट मिठी मारतो. आई पण त्याला उचलते, कडेवर घेते. तो आईच्या मानेला असा दोन्ही हातांचा विळखा घालून शांतपणे तिच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत होतो. आई त्या काकांचे धन्यवाद देते आणि घरी जायला लागते. आता या मुलाच्या डोळ्यासमोरनं पहिल्यांदा कपड्यांचं दुकान जातं, मग खेळण्याचं दुकान जातं आणि मग जिलबीचं दुकान जातं. परत जाताना हा मुलगा या 3ही गोष्टींसाठी आईशी हट्ट करत नाही, कारण त्याच्या लक्षात येतं की या सगळ्या गोष्टींचं महत्त्व मला तेव्हा आहे ज्या वेळेला हा आईचा खांदा सुरक्षित आहे. जर हा आईचा खांदा नसेल तर हे सगळं व्यर्थ आहे. ही गोष्ट जशी तुमच्या आमच्या आईसाठी आहे तशी आम्हा सगळ्यांची मिळून एक आई आहे, त्या आईला आपण भारत माता म्हणतो. आणि त्यामुळे या भारत मातेचं आजचं दुर्दैव काय आहे. या भारत मातेचं आजचं दुर्दैव असं आहे की या देशातले लोक श्रीमंत होत चाललेत, आईची मुलं श्रीमंत होत आहेत, पण अजून आई गरीबच दिसते. या देशाचं दुर्दैव असं आहे की जातीपातींमध्ये त्या आईची मुलं एकमेकांशी लढतायत. या देशाचं दुर्दैव असं आहे नदीच्या पाण्यांसाठी लढत आहे. सामंजस्य नाहीये. जातीपातीचं केवळ राजकारण कशासाठी, तर जातीचं राजकारण. जातीचं भलं कोणालाच करायचं नसतं, उगाचच समाजामध्ये विद्वेष निर्माण करून द्यायचा असतो. आता ही पगडी आम्हाला घातली. मला खरं तर ती घालूनच भाषण करायचं होतं, पण ती माझ्या डोक्याच्या साईजला फिट बसली नाही. त्यांनी माझी अक्कल किती आहे याची कल्पना करून त्या साईजची पगडी मला दिली आणि त्याच्यामुळे थोडं साईज जास्त मोठा होता, बसली नाही. पण मला या पगडीचा अभिमान आहे. आणि ही काही पगडी कोणा एका जातीची पगडी नाहीये. त्या पगडीला एका जातीशी जोडून या देशामध्ये महाराष्ट्राचे राजकारणी म्हणतात की हे पगडी जे आहे, हे पगडीला आम्ही इथे टिकू देणार नाही. किती निंदनीय गोष्ट आहे. उगाचच समाजामध्ये भांडण लावून द्यायचं आणि स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजायची. आपण सगळ्यांनी त्यांच्यापासून सावधान राहिलं पाहिजे आणि एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेने उभं राहिलं पाहिजे. जातीपातींचं राजकारण तोडलं पाहिजे आणि देशभक्ती, नॅशनलिझम, भारतीयत्व, भारत माता याच्यासाठी कमिटेड म्हणून महिलांचा सन्मान ठेवून सर्व प्रकारच्या जाती जमातींमध्ये आपलेपणाची भावना निर्माण करून पर्यावरणाचं रक्षण करून प्राणीमात्रांची रक्षण करून संतांचे आशीर्वाद घेऊन एक भारत श्रेष्ठ भारत 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचं स्वप्न जे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी दिलेलं आहे, त्या स्वप्नावर आपण सगळे चालू. ते त्यांचं स्वप्न नाहीये. त्यांचं काय, ते 2047 पर्यंत असतील का. पण देशाला मोठं झालेलं पाहायचं आहे.
एकेकाळी आपण होतो, परत व्हायचं आहे, या निर्धाराने आपण इकडनं सगळ्यांनी बाहेर पडावं एवढं मी आपल्या सगळ्यांना निवेदन करतो. तुम्ही टाळ्या खूप छान वाजवता, पण मला टाळ्या ऐकायच्या नाही. माझं भाषण कॅम्प फायर नाही. मला तुमच्याकडनं भारत मातेची जय जयकार पाहिजे. आणि एक लहानसा माझा विषय तुम्हाला सांगतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्यांना सांगितलेलं आहे की आतापर्यंत त्यांनी दर 15 दिवसाला एक नवीन योजना केलेली. आणि आपण जितके लोक आहोत ना, आपण सगळी जण त्यांनी केलेल्या योजनाच्या, केंद्र सरकारच्या योजनेचे बेनिफिशरी बनू शकतो. पण आम्हाला माहितीच नाही आमच्यासाठी काय काय केलं. इथे अनेक मुली बसलेल्या आहेत. स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया अशा एक एक जाऊन कधीतरी बघा तुम्ही. युनिकॉर्न स्टार्टअप्स माहिती आहे, 7,500 कोटीचा टर्नओव्हर ज्याचा आहे, असं एक स्टार्टअप, युनिकॉर्न स्टार्टअप. मोदी आल्यानंतर या देशात 105 युनिकॉर्न झालेले. 105 झालेत हे ठीक आहे, याच्यामधले 80 हे पहिल्या पिढीतले व्यवसायी आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत. त्यांचे आई वडील काही बिझनेसमॅन नव्हते, इंडस्ट्रियलिस्ट नव्हते, कुठेतरी नोकरी करणारे किंवा भाजी वगैरे विकणारे. आणि मुलं एकदम मोठी झाली. आई वडिलांना कळेच ना माझ्या मुलांनी असं काय केलं की तो 7,000 कोटीच्या कंपनीचा मालिक झाला. आणि याही पेक्षा महत्वाचं, या 70 पैकी 25 गरीब घरातनं, मध्यमवर्गीय घरातनं गेलेल्या मुली आहेत. हे इथे बसलेल्या तुमच्यासारख्या. आणि त्यांनी जाऊन इंटरनेटवरती अनावश्यक ते फालतू गुगल करून रील्स बघत नाही बसल्या. त्यांनी जाऊन पाहिलं की मी काय करू शकते, माझ्यासाठी काय करू शकते, या देशासाठी काय करू शकते. व्यवसाय चालू केला, नवीन आयडिया दिली, स्टार्टअप चालू केलं आणि आज त्या 7,000 कोटीच्या मालकिनी झाल्या. पण ते तर जाऊ देत त्या 25, पण अशा हजारो आहेत की ज्या त्याहीपेक्षा कमी 100 कोटी 200 कोटीच्या मालकिनी असतील. म्हणून हे सगळं कळायचं असेल तर आपला स्मार्टफोन सगळ्यांनी काढा. माझं आपल्याला एक निवेदन आहे, सगळ्या तुमच्या भल्यासाठी सगळ्यांनी आपला एक स्मार्टफोन काढा. तुमच्याकडे आहे, जरा मला दाखवा तुमचा स्मार्टफोन. असा दाखवा, 1 मिनिट दाखवा सगळे, है ना. ते दाखवत आहेत धर्मेंद्रजी, सगळे स्मार्टफोन दाखवत आहेत. तर असं जरा, अरे जरा दाखवा ना काय स्मार्ट. मी घेऊन जात नाहीये, काळजी नका करू. हां, छान. आता या स्मार्टफोनवरती आपण सगळ्यांनी नमो ॲप स्टोअरमध्ये जाऊन शोधा. नरेंद्र मोदीजींनी ॲप दिलंय, तुमच्यासाठी ॲप दिलेलं आहे. तुम्हाला हे सगळं करावं की तुम्हाला आयुष्यात पुढे जाण्यासाठी केंद्र सरकार काय काय करू इच्छितो. तुम्ही एवढंच ऐकलं की गरीब महिलांना शौचालय दिलं, उज्ज्वलाचं सिलेंडर दिलं, आयुष्यमान भारत दिलं, हे सगळं माहिती आहे. पण या 700 योजनांपैकी 5 माहिती आहेत, तुमच्यासाठी काय ते माहीत नाही. नमो ॲप डाउनलोड करा आणि तो बघायला सुरुवात करा. तुम्ही कुठे योग्य बसता, तुम्ही कशा प्रकारचं कुठे लोन मिळू शकतं, कुठे बिझनेस चालू करू शकता, तुम्ही काय काय करू शकता हे तुम्हाला त्या नमो ॲपमध्ये मिळेल. हा नमो ॲप रोज बघत जा आणि या देशाचं भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी, हा देश पुन्हा एकदा विश्वगुरू बनण्यासाठी 2024 मध्ये नरेंद्र मोदीजी पुन्हा पंतप्रधान बनतील, यासाठी आपण सगळ्यांनी कंबर कसून कामाला लागलं पाहिजे. आपल्याचं ज्यांचं वय 18 झालेलं आहे त्यांनी स्वतःला एनरोल केलं पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे. सगळ्यात पहिली गोष्ट मतदान केलं पाहिजे. मतदान करताना देशाच्या आणि आपल्या हिताचं मतदान केलं पाहिजे. बोला भारत माता की. आवाजवर बडा आणि दोन्ही हात वर. आता जरा तो स्मार्टफोन ठेवून द्या. हा बोला भारत माता की. अरे यार आवाज, अभी मैं आपको इस देश की बेटियों की आवाज सुनाऊं क्या जरा. आता या हॉलमध्ये बसलेले पुरुष कोणीही जय म्हणणार नाही. मला या हॉलमध्ये असलेल्या माझ्या बहिणींकडनं, मला लता मंगेशकर, MC मेरी कॉम, देवी अहिल्या, झाशीची राणी, या सगळ्यांचा आवाज असा चेन्नम्मा रुद्रमांबांचा आवाज बाहेर पडला पाहिजे. फक्त मुली आणि महिला आया बहिणी बोलतील भारत माता की जय. बोला भारत माता की. ऐकलात ना, ही ताकद आहे. पण ही अजूनही आहे, कारण अनेक जणी बोले मी कशी बोलू, काय म्हणतील. या भयगंडातनं बाहेर पडा. बोला भारत माता की. आता जास्त मोठा आला, पण आमच्या युवकांना कमी समजू नका, पुरुषांना. आता फक्त आपण पुरुषांचा आवाज ऐकूया. बोला भारत माता की. आता सगळे वंदे छत्रपती शिवाजी महाराजांचा.
धन्यवाद.